झी 24 तास एक पाऊल पुढे। कॅगच्या ज्या अहवालामुळे 2G स्पेक्ट्रम घोटाळा उजेडात आला तो अहवालच आता वादाच्या भोवऱ्यात अडकलाय। या अहवालामध्ये आकडेवारी टाकताना आपल्यावरती दबाव आणल्याचा आरोप कॅगचे तत्कालीन महासंचालक RP सिंग यांनी केलेला आहे। याचं निमित्त करून काँग्रेसनं भाजपला आता टार्गेट केलंय। 2G स्पेक्ट्रम वाटपात लिलाव न केल्यानं सरकारचं कोट्यवधीचं नुकसान झाल्याचा अहवाल कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच कॅगनं दिल्यामुळे बराच गदारोळ झाला होता। मात्र या अहवालावर बळजबरीनं आपली सही घेण्यात आल्याचा आरोप कॅगचे तत्कालीन महासंचालक RP सिंग यांनी आता केलाय। 2G प्रकरणी आकडेवारी समोर आणताना लोकलेखा समितीचे अध्यक्ष डॉक्टर मुरली मनोहर जोशी यांनी दबाव आणल्याचा त्यांचा गंभीर आरोप आहे। देखो, दो बातें हैं। मैं और आप दोनों कोई एक काम कर रहे हैं, अलग अलग मेथोडोलॉजी है और अलग अलग सर्कमस्टांसेस है जिसमें हम कर रहे हैं। जोशी यांनी हे आरोप फेटाळून लावलेत। Can demand any absurd thing. I have nothing to say about it. They are in fact interested. They have been raising a campaign against the CAG and कॅगच्या अहवालात अशी काही गफलत झाली असेल तर ती अत्यंत गंभीर बाब असल्याचं संसदीय कामकाज मंत्री कमलनाथ यांनी म्हटलंय। सिंग यांनी निवृत्तीनंतर एका वर्षानं फोडलेलं हे बिंग राजकारणाचं साधन बनलं नाही तरच नवल। या ताज्या आरोपांमुळे काँग्रेस भाजप आमने सामने आले आहेत। ऑडिट करने के बाद कितनी हानि काल्पनिक प्रिजम्पशंस तो काल्पनिक हानि कितनी हुई ये बड़ा चढ़ाकर दिखाने के लिए RP सिंह को मजबूर किया गया। तमरम साहब ने 2G के स्पेक्ट्रम का प्राइस 14,000 पर सर्कल तय किया था। ये सारी बातें हम जानते हैं। हम पूरा स्पष्ट करना चाहते हैं कि ये एक दबाव है जिसका हम विरोध करते हैं और एक रिटायर्ड ऑफिसर सरकार और कांग्रेस के हाथों में खेल रहे हैं सीएजी को बदनाम करने के लिए। काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही या वादात उडी घेतली आहे। कॅग अहवालाबाबत भाजपचा बुरखा फाटला असल्याची टीका त्यांनी केली आहे। सिंग यांच्या या खुलाशामुळे कथित 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याबाबतचं सत्य जगासमोर आल्याचं सोनिया यांनी म्हटलंय। गेल्या आठवड्यात 2G लिलावास मिळालेला थंडा प्रतिसाद आणि सिंग यांचा गौप्यस्फोट यामुळे इतके दिवस काँग्रेसच्या मानगुटीवर बसलेलं 2G स्पेक्ट्रमचं भूत आता भाजपालाही पछाडणार अशीच चिन्ह आहेत। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।